जय श्रीराम मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 27 फेब्रुवारी तारीख. मराठी भाषा दिवस आहे आज. आणि आमचे मोठे बंधुराज राहुलदादा थोपटे यांचा वाढदिवस आहे आज. त्यानिमित्ताने आपण आलो आहे आज रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी. रायरेश्वर किल्ल्यावर आपण शंभू महादेवाचे दर्शन घेणार आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. त्या शिवमंदिरात आज आपण राहुलदादाच्या बड्डेनिमित्त दर्शन घेणार आहे. आणि आपण जाणार नंतर केंजळगडावर, म्हणजे आपण रायरेश्वरच्या पायथ्यावरनं वर मंदिरात जाऊन, रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुन्हा पायथ्याला येणार आहे. नंतर आपण जाणार आहे केंजळगडावर. केंजळगडावरनं आपण पुन्हा पायथ्याला येऊन मग आपला शेवट होणार आहे. चला तर मग आपण जाऊ दोन्ही किल्ले सर करण्यासाठी. पण आता पोचले पायथ्याला. हा रोड जातो रायरेश्वर किल्ला. आम्ही तिथे महादेवाचं दर्शन घेऊन या मार्गी केंजळगडला जाणार आहे. केंजळगड एक सर करणार आम्ही, परत खाली येणार आहे आम्ही, आणि मग परत परतीच्या मार्गाला जाणार आहे आम्ही. चला तर आपण रायरेश्वरला निघूयात. आपण पोचलो आता पायथ्याला. महादेवांचं दर्शन घेऊ आणि मग आपण केंजळगडला जाऊयात. आता वाजलेत 11:30. 11:30 झालेले आहेत. आज 27 फेब्रुवारी. तर आपण रायरेश्वर किल्ल्यावर जाऊन श्री शंभू महादेवांचं दर्शन घेणार आहे आणि पूर्ण पायथ्याला येऊन मग केंजळगडाकडे जाणार आहे. का केंजळगड मला मागे दिसत असेल वाला, मग केंजळगड सर करणार आहे आपण. चला तर भेटू आता वरती दर्शन घेताना. भरपूर ऊन आहे आज. आम्हाला यायला 11:30 झाले. तर आज बरा स्टॉप होते वाटतं. पायऱ्या मागच संपल्या आपल्याला. 1-5 मिनटं झाले. हे ब्लॉक चालू झाले आता, ब्लॉक हे वाले. आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. किती वाजले? 11:44. 11 वाजून 44 मिनटं झाले. असो, एक 10 मिनटात आपण मंदिरात जाऊ. आता कधी आलो होतो इथं? 3-1 वर्ष झाले. 3-3.5 वर्षापूर्वी आलो होतो. चला आता मंदिरात भेटू डायरेक्ट. हे शिवशंभूंचं मंदिर, इथं आपण दर्शन घेऊ आज जाऊन. का दादा? आता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आपण. दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण शूज घालत होतो. आता किल्ला उतरू, रायरेश्वर किल्ला उतरू, पायथ्याला जाऊ, पुन्हा गाडी काढू आपण, मग केंजळगडच्या पायथ्याला जाऊ, मग केंजळगड आपण सर करू. चला आता पुढं मार्गावर भेटूया. झालं चला. तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये काही दर्शनासाठी या. इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. इथे नक्की आयुष्यात एकदा तरी दर्शनासाठी या. चला. सीडी लागले होतं खाली. उतरायला चालू केलं आहे आम्ही आता. किती वाजले? 12 वाजून 17 मिनटं झालेत. चला भेटू खाली पायथ्याला. पुढं जायचं आहे केंजळगड. पुढं आता पायथ्यावरून केंजळगडाचा पायथा. केंजळगड पायथ्यापासून वरतून परत पायथा. चलो भेटू खाली. 12:30 झाले. आता रायरेश्वरवरनं खाली आलो आहे आपण. आता पुन्हा आता केंजळगडाच्या पायथ्याला जाणार. केंजळगडच्या पायथ्यावरनं डायरेक्ट केंजळगड वरती, तिथून परत खाली डायरेक्ट घरी. चला भेटूया केंजळगडाच्या पायथ्याला.
बघा हा बघा केंजळगडवरती, तिकडे जायचं आपल्याला आता. बघा दिसतोय का, इथं जायचं आपल्याला. चला. आत्ता आपण आलो रायरेश्वर किल्ल्याकडून, इकडून मागून. आता आपण चाललोय केंजळगड किल्ल्याकडे, इकडे चला. आता आलो आम्ही केळंजाई देवीच्या मंदिराच्या बाहेर. इथं केंजळगड किल्ला आहे हा, याच्या पायथ्याला. आपण गाडी पार्क केलेली आहे आणि निघालो आहे आता आपण वरच्या मार्गावर. किती वाजत आहे? किती वाजले? 12:44. 12:44. चला आता 12:44ला आपण चालू करू. बघू आपण माथ्यावर किती वाजता पोहोचतो ते. चला. आम्हाला भरपूर झाडे झुडपं लागले तिथं. रस्ता जंगलामधनं रस्ता आहे. चला. चांगली दाढी आहे, कोण लागत नाही आपल्याला. हां. 12:55 झाले ते. एक मिनटं, हे काय 12:55 झाले. केंजळगडाची वाट तशी निसरडी आहे खूप, म्हणजे डाव्या साईडला उतर, मग एकच माणूस चालू शकेल अशी वाट आहे, दुसरा येऊ शकतच नाही. पोचू आपण. माथा तर दिसतोय केंजळगडाचा, तर थोडा वर पोचू. 1-10 मिनटं सावकाश. वरती गेल्यावर पायरी मार्ग आहे, तिथं भेटू आता आपण. चला. बघा अशी वाट आहे, एकच माणूस जाईल असे. मागं पुढे चालायचं फक्त चालताना, सरळ नाही चालायचं. शेजारी माणूस जाऊ शकत नाही. ते काय रायरेश्वरचं पठार मागे. चला. आता आलो आपण पायवाटेने इथं वरती. पायरी मार्ग आहे इथं, पायरी मार्गाने जाऊ वरती गडावरती, केंजळगडावर. हा बघा भोर तालुका, पुणे जिल्हा या बाजूला राईट साईडला. सातारा जिल्हा, वाई तालुका. चला. आणि हा आपला केंजळगड. चला केंजळगडाला. या बाजूला पायरी मार्ग संपलाय. बरोबर संपल्या गुहा आहे बघा इथं आतमध्ये. गड किल्ले माझी पंढरी, त्या बाजूने जायचंय परिवार. चला. दुर्ग केंजळगड, कातळ, कोरीव पायऱ्या. गड किल्ले ही आपली संपत्ती आहे, तिचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे. वरती पायऱ्या बघा, कातळ कोरलेल्या पायऱ्या बघा. चला. इथे पायऱ्या संपतील आता आपल्याला. हे काय खाली पायऱ्या चालू झाल्या तिथं. आता माथ्यावर पोचलोय आम्ही केंजळगडाच्या. म्हणजे रायरेश्वरच्या पायथ्यापासून रायरेश्वर शंभू महादेवाचं मंदिर, तिथे दर्शन करून पुन्हा रायरेश्वरच्या पायथ्यावर केळंजाई देवीच्या मंदिराजवळ गाडी लावून आपण केंजळगडाच्या माथ्यावर आलो. आता दमले का? डोक्यावर ऊन आलाय ना. हा, हे बघा माथ्यावर आलाय, सूर्यनारायण माथ्यावर आले. चला. इथून पायरी मार्गाने वर आल्यानंतर समोर दिसतो परम पवित्र भगवा ध्वज, आणि त्याच्या समोर मंदिराचं संवर्धनाचं काम चालू आहे. हा बघा भोर तालुका, पुणे जिल्ह्यातला. इथं केंजळगडावरती मंदिराचं संवर्धनाचं काम चालू आहे. इथं बसलोय आम्ही आपल्या नेहमीप्रमाणे माथ्यावरती आलो कुठल्याही किल्ल्याच्या. थोडंसं पाणी पिणं, आणि आपला गुळ. पाणी घेतलं.
एवढी गार वारं सुटलं ना इथं, म्हणजे रायरेश्वरच्या पठारावर पण गार वारं होतं आणि केंद्रगडच्या पठारावर पण गार वारं आहे. एकदम थंड वातावरण. का हो दादा? चला आता उतरायला थोड्या वेळ चालू करू, एक 10 मिनिटात. किती वाजले आता? बघ बरं. 1:17 झाले. एक 10 मिनिटं बसू आणि पुन्हा इथून परतीच्या प्रवासाला चालू करू. हे का, चला निघालो आता आम्ही. एक 5 मिनटं रेस्ट केले आम्ही. किती वाजले आता? 1:21. हे का, 1:21. ठीक आहे. 1:21 झाले. 5 मिनटं रेस्ट करून निघालो खाली त्या मार्गाने. चला भेटू खाली. खाली एक शाळा आहे, तिथून आम्ही मगाशी चढायला घेतलं होतं केंजळगडासाठी. आता आम्ही खाली उतरलो आहे वरतून. थोडंच राहिलं आहे खाली यायला. चला. झाडं झुडपं भरपूर आहेत म्हणून तुम्हाला ऊन लागणार नाही जरा वरती आल्यावरती. चला किती वाजले? वाजले आता 1:44 झालं. 1:44 झालाय बरोबर. भरपूर घसरड आहे बाबा इथं. पडलो असतो मी आत्ता. चला भेटू खाली. आम्ही बघा मग कशी त्या शाळेच्या इथनं चढलो. आम्हाला दुसराच रोड सापडला. दुसऱ्याच रोडने आलो आम्ही. भलतीकडनं आलो या रोडने इथल्या. आणि तिथनं परत पलीकडे निघायला रोडच नाही. मग घराच्या बाजूने आलो आम्ही. चला गाड्या बघा कुठं मंदिराची इथं गाड्या लावा. पण ते कळंजाई देवीचं मंदिर आहे ना, आपण त्या कळंजाई मंदिरापाशी आलं. गाडी पार्किंग केली होती ना इथं. बघा 1:51 झाले. 1:51 झालेत आता. 1:51 झालेत. आपण केंजळगड किल्ला सर करून पुन्हा पायथ्याला आलो. किल्ले केंजळगड. आपण सकाळी रायरेश्वर पठारावर गेलतो. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. पुन्हा आपण रायरेश्वरच्या पायथ्याला आलो आणि मग तिकडनं गाडी काढून आपण केंजळगडच्या पायथ्याला गाडी लावली. हे बघा केंजळगड. हा केंजळगड सर करून आत्ता आपण 1:52 झाले. पुन्हा पायथ्याला आलो आहे. तर तुम्हाला आपला थोपटे बंधूंचा व्हिडिओ कसा वाटला, व्लॉग, नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थोपटे बंधूंनी आज किल्ले रायरेश्वर आणि किल्ले केंजळगड 2 गड सर केलेले आहेत.